सैफ अली खानवर हल्ला करणारा चोर सीसीटीव्हीत कैद। हल्लेखोर हिस्ट्री शीटर असल्याची पोलिसांची शंका। मध्यरात्री 2 वाजता घरात घुसून सैफवर केले 6 वार। हल्ल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत सैफ अली खान रिक्षाने रुग्णालयात पोहोचल्याची माहिती। शेजारच्या इमारतीतील तरुणाच्या फोन कॉल नंतर सैफचा मुलगा इब्राहिमची मदतीसाठी धाव। न्यूरोसर्जरी प्लास्टिक सर्जरी नंतर सैफची प्रकृती स्थिर। पाठीत रुतलेलं तीक्ष्ण हत्यार काढण्यातही डॉक्टरांना यश। उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता। सैफच्या हल्ल्यानंतर क्राईम ब्रांच सक्रिय। फॉरेन्सिक कडून सर्व लहान सहान पुराव्यांची पडताळणी। एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायकही हल्लेखोराच्या तपासात ऍक्टिव्ह। मुलाचं नाव तैमूर ठेवल्यानं संतापलेल्या धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हल्ल्याची शक्यता। जितेंद्र आव्हाडांचं गंभीर वक्तव्य। तर अभिनेत्याचं नाव खान असल्यामुळेच विरोधकांकडून राजकारण। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा आरोप। सैफच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी बॉलिवूडमधील कलाकार लीलावती रुग्णालयात दाखल। सैफची हत्या हाच हल्लेखोराचा हेतू होता। ज्येष्ठ अभिनेते रजा मुराद यांना संशय। केंद्र सरकारकडून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज। 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। 2026 मध्ये 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू होण्याची शक्यता। विधान परिषद आमदार अपात्रतेची सुनावणी संपली। पुढील सुनावणी 2 महिन्यांनी। नव्या सभापतींच्या सुनावणीचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून स्वागत। बारामतीमधल्या कार्यक्रमानंतर शरद पवार आणि अजित पवारांचं एकत्र लंच। राजेंद्र पवारांच्या घरी सुप्रिया सुळे वगळता सर्व कुटुंबियांची उपस्थिती। धनंजय मुंडेंची परळीत जगमित्र कार्यालयातून कामाला सुरुवात। सर्वसामान्यांच्या भेटीगाठी। वैजनाथ मंदिरात पूजन। बीड जिल्ह्यातील आतापर्यंत 162 लोकांचे पिस्तूल परवाने रद्द। 20 जणांच्या नावावर मृत्यूनंतरही परवाने। तर परवाने रद्द केलेले अनेक जण राजकीय पक्षाशी संबंधित। अदानी उद्योग समूहावर संक्रांत आणणारी हिंडेनबर्ग रिसर्च कंपनी बंद करण्याचा निर्णय। संस्थेचा उद्देश साध्य झाल्यानं निर्णय घेतल्याची संस्थापक नाथन अँडरसन यांची माहिती। अदानींच्या शेअर्समध्ये उसळी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।